पुण्यातील मोहम्मदवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ महिला वैशाली सरदेसाई यांच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार सर्वे नंबर 59/9G/1B/2 ही जमीन त्यांच्या पती स्वर्गीय भाऊसाहेब सरदेसाई यांनी 1985 साली नोंदणीकृत खरेदी खताद्वारे विकत घेतली होती। त्यानंतर या जमिनीवर कुटुंबाचा कायदेशीर ताबा असल्याचा दावा करण्यात आला आहे। मी विनायक लक्ष्मण रासकर, सध्या राहणार कोल्हापूर। आमच्या मोहम्मदवाडी येथे मोरेश्वर गॅस एजन्सीच्या मागे आमचे सासरे काही भाऊसाहेब बाबूराव सरदेसाई यांनी 1985 साली स्वकष्टार्जित स्वमिळकतीने 2 गुंठ्याचा प्लॉट घेतलेला। 2006 साली त्यांचे निधन झाल्यानंतर श्री विजय दत्तात्रय देसाई, श्री अजय दत्तात्रय देसाई यांनी संगनमत करून त्या 2 गुंठ्याच्या प्लॉटवर बेकायदेशीररित्या 2 रूम बांधून त्या भाड्याने दिलेल्या आहेत। 2013-14 साली ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यावरती आमच्या सासूबाई श्रीमती वैशाली भाऊसाहेब सरदेसाई यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। त्याने सांगितले की ही जागा तुमचीच आहे आणि मी त्यांचे जावई विनायक लक्ष्मण रासकर 2013-14 पासून याचा पाठपुरावा करत आहे। मे 2019 ला प्रथम काळेपडळ पोलीस चौकी येथे तक्रार दिली असता विजय दत्तात्रय देसाई यांनी मान्य केले की ही जागा आमचीच आहे म्हणून आणि आम्हाला बांधकामाचा खर्च द्या, आम्ही तो प्लॉट रिकामा करून देतो। त्यानंतर मी आमचे कायमस्वरूपी वास्तव्य कोल्हापूर येथे असल्यामुळे कोल्हापूरला गेल्यावर त्याच्याशी संपर्क केला। तो म्हटला की तुमच्या साडूंनी आमच्या भाडेकरूला शिव्या दिल्या, असे दिल्या तसे दिल्या। त्यानंतर मी 2019-2022 वानवडी पोलीस स्टेशन, काळेपडळ पोलीस चौकी, पोलीस कमिशनर ऑफिस येथे तक्रार अर्ज दिलेला आहे। महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरताई यांना देखील भेटून आम्ही पाठपुरावा केला, परंतु पोलिसांनी आता काय दखल घेतली नाही। तक्रार केली असता विजय दत्तात्रय देसाई असे कारण सांगतात यांनी आमच्याकडून पैसे घेतले होते, तसेच हा दिवाणी मॅटर आहे आणि त्यामुळे ते टाळाटाळ करतात आणि पैशाची मागणी करतात। मात्र विजय देसाई, महादेव देसाई आणि अजय देसाई यांनी ही जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन तिथे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी भाडेकरू ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे तक्रारदार महिला पुण्यात राहत नसल्याचा गैरफायदा घेत हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे। या प्रकरणी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तक्रारदारांनी पोलिसांकडेही गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच आपला मालकी हक्क परत मिळवून देण्याचीही विनंती केली आहे। आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या संदर्भात विजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता लीगल मार्गाने जावे व आम्ही कोणावर अन्याय करत नाही, त्यांनी त्यांची जागा रीतसर क्लिअर करावी असे विजय देसाई यांनी सांगितलं। 27/3/2026 रोजी काळेपडळ पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे, तरी देखील आम्हाला राज्य सरकारने सहकार्य करावे। तसेच विजय दत्तात्रय देसाई हे सांगतात की हा कोर्टाचा मॅटर आहे, परंतु आमचा आणि त्यांचा कोर्टाची कुठलीही बाब चालू नाहीये। आमच्या तक्रारीवरून पुणे महानगरपालिकेने त्यांना नोटीस काढली, त्यावरती त्यांनी उत्तर दिलंय। त्यांच्या वकिलांनी जो खुलासा दिलाय त्यात देखील आमच्या प्लॉटशी त्यांचा काही संबंध नाही असे त्यांनी नमूद केलेले आहे। असे देखील तक्रार करण्याचा प्रयत्न केल्याची 2-3 वेगवेगळी कारणं सांगतात, जागा बळकावण्याचा प्रयत्न करतात। 2013-14 पासून त्यांनी लाखो रुपयाची भाडे वसुली केलेली आहे। तर कृपया आणि महापालिका प्रशासनाला देखील आम्ही अर्ज दिलेले आहेत। 2020 साली महापालिका प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही। तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, पाणी विभाग, पुणे महानगरपालिका यांनी तिथल्या त्या वीज कनेक्शन, पाणी कनेक्शनची चौकशी करावी। तसेच पुणे महापालिकेने विजय दत्तात्रय देसाई यांनी आमच्या जागेत केलेले अतिक्रमण काढून टाकावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्हाला उपोषणाला बसावे लागेल। तसेच या प्लॉटची सध्याची मालकी कायदेशीर वारसदार म्हणून माझ्या सासूबाई श्रीमती वैशाली भाऊसाहेब सरदेसाई, वय 74, माझी पत्नी अर्चना विनायक रासकर, तसेच माझी मेवणी सौ दीप्ती सत्यजित पवार यांच्या मालकीची आहे। माझ्या सासूबाईंना प्रकृती अस्वस्थ इथे म्हणजे येता येऊ शकत नाही पुण्यावरून, तरी देखील त्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय मिळावा।